नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरती 2023-24 तर्फे मित्रांनो 17,471 जागांसाठी पोलीस भरती निघाली होती आणि टोटल जे फॉर्म आले मित्रांनो पोलीस भरतीमध्ये तर 17,76,000 मित्रांनो अर्ज आलेले आहे। आणि यावर्षी जर मित्रांनो आपण कॉम्पिटिशन जर बघितलं तर एका जागेसाठी 102 विद्यार्थी रिंगणात आहे। एका जागेसाठी मित्रांनो 102 विद्यार्थ्यांमध्ये यावर्षी एवढी कॉम्पिटिशन आहे, ठीक आहे। तर कालपासून बऱ्याच विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर महाराष्ट्र पोलीस भरतीचा ग्राउंड कधी होणार आहे, सर महाराष्ट्र पोलीस भरतीचा फिजिकलला किती टाइम आहे, कोणत्या महिन्यामध्ये पोलीस भरतीचा ग्राउंड होणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते, बरेच विद्यार्थ्यांचे डिमांड होते की सर भरतीचं जे ग्राउंड आहे पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे एकदम लांब जाणार आहे काय, नोव्हेंबरच्या समोर जाणार आहे का, असे सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। नेमकं पोलीस भरतीचा ग्राउंड कोणत्या महिन्यापासून चालू होणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की पोलीस भरतीचा ग्राउंड तुमचा कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। त्याच्या कंडिशनला आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका मित्रांनो चालू आहे। लोकसभेच्या निवडणुकीचे जे मित्रांनो वातावरण सध्या चालू आहे आणि पोलिसांचे सुद्धा मित्रांनो पूर्ण बंदोबस्त मित्रांनो हा निवडणुकीमध्ये लागलेला आहे आणि एकदम बिझी जे मित्रांनो त्यांचा शेड्यूल आहे। आणि निवडणुकीचा जो रिझल्ट आहे हा मित्रांनो जवळपास 6 जूनला जे आहे रिझल्ट लागणार आहे। आणि पोलीस भरतीचा आता नेमकं ग्राउंड कधी होणार आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर महाराष्ट्र पोलीस भरतीचा ग्राउंड कधी होणार आहे, नेमकं की पावसाळ्याच्या नंतर होणार आहे कारण की जून महिन्यामध्ये पाऊस वगैरे पडतो, असे सुद्धा बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगून देतो जून महिन्यामध्ये मित्रांनो पाऊस पडत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तुम्ही पेपरमध्ये सुद्धा मित्रांनो बघितलं असेल की 20 मे पासून पोलीस भरतीचा ग्राउंडला सुरुवात होत आहे, 21 मे पासून पोलीस भरतीच्या ग्राउंडला सुरुवात होत आहे। तर पहा मित्रांनो, हे जे पेपरमध्ये आलेलं आहे मित्रांनो हे सुद्धा मित्रांनो 80% त्या पेपरमध्ये जे मित्रांनो सत्यता एक लक्षात ठेवा। तर या बातम्यांना सुद्धा मित्रांनो आपल्याला नजर अंदाज करता येत नाही, तर याकडे सुद्धा आपल्याला मित्रांनो दुर्लक्ष करता येत नाही, एक लक्षात ठेवा, कारण की यामध्ये जवळपास मित्रांनो 80% सत्यता आहे मित्रांनो ह्या न्यूज पेपरमध्ये, ठीक आहे। तर पहा मित्रांनो, पोलीस भरतीचा ग्राउंड कधीपासून चालू होणार आहे मी तुम्हाला आता स्पष्टमध्ये सांगून देतो, जेणेकरून तुमची जी मित्रांनो तयारी आतापासून चांगली तुम्ही आपापल्या तयारीमध्ये लागणार आहे आणि आपलं फिजिकल मित्रांनो तुम्ही आतापासून आउट ऑफ बनवून घ्या, मी तुम्हाला आता सांगून देऊ, कारण की आतापासून तुमच्याजवळ मित्रांनो टाइम आहे, एक लक्षात ठेवा। तर पहा हे जे मित्रांनो पेपरमध्ये सुद्धा आलेलं आहे की 21 मे पासून पोलीस भरतीचा ग्राउंड चालू होता आहे, 20-21 मे पासून। तर पहा मित्रांनो, सध्याच मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो 20 मे पासून मित्रांनो ग्राउंड चालू होणार नाही, कारण की आताची जर मित्रांनो आपण परिस्थिती बघितली तर आजची मित्रांनो तारीख 14 मे 2024 आहे आणि तुम्ही सांगा ह्या 10 दिवसामध्ये मित्रांनो कशा प्रकारे ग्राउंड चालू होणार आहे। अजून हॉल तिकीट नाही आल्या, आणखीन ग्राउंडची सुद्धा या ठिकाणी तयारी चालू नाही, अजून मित्रांनो पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे मित्रांनो हे बनणं चालू झालं नाही आहे, ठीक आहे। जेव्हा सुद्धा मित्रांनो पोलीस भरती असते तर त्याच्या अगोदर मित्रांनो 1 महिन्या अगोदर मित्रांनो जे ग्राउंड असते, ज्या ग्राउंडमध्ये पोलीस भरती होते, ज्या ग्राउंडमध्ये पोलीस भरती होते तर तिथलं ग्राउंड मित्रांनो बंद केलं जात असते। तर अजूनही मित्रांनो त्या ठिकाणचे ग्राउंड चालू आहे, मुलं त्या ठिकाणी फिजिकलची तयारी करत आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक ग्राउंडची जी मित्रांनो ही कंडिशन आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सर्वच मित्रांनो जिल्ह्यातील ग्राउंडमध्ये जे मित्रांनो मुलांची रनिंग या ठिकाणी सध्या चालू आहे आणि जेव्हा सुद्धा मित्रांनो भरती होत असते सुद्धा पोलीस भरती असते तर ते ग्राउंड मित्रांनो बंद केला जात असते एका महिन्यासाठी, एक लक्षात ठेवा। तर अजूनही मित्रांनो ते ग्राउंड चालू आहे, तर सध्याच या ठिकाणी मित्रांनो ग्राउंड होणार नाही, 20 मे पर्यंत मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे तर पहा मित्रांनो, जो लोकसभेचा जो निवडणुकीचा जो रिझल्ट आहे हा जवळपास 6 जूनला लागणार आहे आणि 6 जून पासून मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरतीच्या ग्राउंडला मित्रांनो या ठिकाणी सुरुवात होऊ शकते। पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये मित्रांनो पोलीस भरतीच्या प्रोसिजरला ज्या मित्रांनो सुरुवात होऊ शकते, कारण की पोलिसांचा जेवढा पण बंदोबस्त मित्रांनो आता निवडणुकीमध्ये लागला आहे, जेवढा पण मित्रांनो पोलिसांचा मनुष्यबळ आहे तर हा मित्रांनो कमी होणार आहे निवडणुकी झाल्यामुळे, ठीक आहे। तर पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे जून महिन्यापासून मित्रांनो होऊ शकते आपल्या अंदाजानं, कारण की आपण जर मित्रांनो बघितलं तर पोलीस भरतीचं जे प्रोसेस आहे मित्रांनो एकदम फास्ट आहे। तुम्ही मागच्या वर्षीची सुद्धा मित्रांनो भरती बघितली असेल, 2023ला मित्रांनो फॉर्म भरून घेतले होते 18,000 जागांसाठी पोलीस भरतीच्या आणि लगेच मित्रांनो त्यांनी फिजिकलची तयारी चालू केली होती, लगेच मित्रांनो विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे चालू झाले होते आणि फॉर्म भरल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट आल्या होत्या, हॉल तिकीट आल्यानंतर लगेच मित्रांनो विद्यार्थ्यांचे ग्राउंड सुद्धा मित्रांनो चालू झाले होते। डिसेंबर महिन्यापर्यंत ते फॉर्म भरणे चालू होते 15 आणि लगेच मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरतीचं जे मित्रांनो ग्राउंड सुद्धा जानेवारी महिन्यामध्ये जे मित्रांनो
चालू झालं होतं, ठीक आहे. तर एकदम फास्ट काम आहे मित्रांनो पोलीस भरतीचं, एक लक्षात ठेवा. आणि आपण 2014चा जर विचार केला, 2014ला सुद्धा मित्रांनो सर्वात मोठी पोलीस भरती निघाली होती 14,000 जागांसाठी. आणि त्यावेळेस मित्रांनो सुद्धा निवडणुका चालू होत्या मे महिन्यामध्ये सुद्धा मित्रांनो अशीच कंडिशन होते. एप्रिल मे महिन्यामध्ये ज्या मित्रांनो निवडणुका चालू होत्या आणि मे महिन्यामध्येच मित्रांनो पोलीस भरतीचे फॉर्म भरून घेतले होते. आणि जूनच्या मित्रांनो पहिल्या हप्त्यापासून मित्रांनो पोलीस भरतीचं फिजिकल मित्रांनो 2014ला मित्रांनो सुरुवात झालं होतं, एक लक्षात ठेवा. तर पोलीस भरतीचं जे काम आहे मित्रांनो एकदम फास्ट. आता तुम्हाला वाटत असेल की बा आता पोलीस भरती आता होऊ नाही शकत बा, कारण की आता जून जुलै महिना लागणार आहे, त्यानंतर पावसाळा सुद्धा लागणार आहे, पावसात भरती घेणं हे शक्यच नाही असं तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी वाटत असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर जून महिन्यामध्ये सुद्धा मित्रांनो पाऊस पडत नाही, एक लक्षात ठेवा. तर जून महिन्यामध्ये सुद्धा मित्रांनो ऊन असते, एक लक्षात ठेवा. तर जुलै महिन्यामध्ये सुद्धा मित्रांनो अर्धा महिना मित्रांनो पाणी नसते, एक लक्षात ठेवा. अर्धा महिना पाऊस नसतो जुलै महिन्यामध्ये. तर पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे मित्रांनो तुमचं जून ते जुलै महिन्यामध्ये होणार आहे. आणि पोलीस भरतीचं जे ग्राउंड घ्यायला मित्रांनो जास्त टाइम लागत नाही, कारण की एका दिवशी तर मित्रांनो हजार विद्यार्थी बोलावले तर मित्रांनो ज्या ठिकाणी सर्वात कमी अर्ज आले ना त्या जिल्ह्यातला मित्रांनो ग्राउंड सर्वात आधी होणार आहे. ज्या जिल्ह्यामध्ये 5,000 अर्ज आले, 10,000 अर्ज आले, तर तिथं जे ग्राउंड घ्यायला मित्रांनो जास्त टाइम लागत नाही. ज्या जिल्ह्यामध्ये 5,000 अर्ज आले त्या ठिकाणचं जे ग्राउंड आहे हे मित्रांनो 5 दिवसामध्येच कंप्लीट होते, ठीक आहे. आणि ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी अर्ज आले तिथलं ग्राउंड लवकर होणार आहे चालू, आणि ज्या जिल्ह्यामध्ये जास्त अर्ज आले तिथलं ग्राउंड थोडं लेट होणार आहे. तर मित्रांनो पोलीस भरतीचा ग्राउंड घ्यायला जास्त टाइम लागत नाही, कारण की एका टाइमला मित्रांनो 18,000 विद्यार्थ्यांचा 3-3 इव्हेंट असून सुद्धा मित्रांनो पोलीस भरतीचं ग्राउंड मित्रांनो एकदम फास्टमध्ये जे मित्रांनो झालेलं आहे, ठीक आहे. आणि सीपी मुंबईचा जर मित्रांनो आपण विचार केला तर सीपी मुंबईला जवळपास मित्रांनो 3.5 लाख फॉर्म अर्ज आलेले आहे. आणि त्या ठिकाणी जर मित्रांनो एका दिवशी 10-10 हजार विद्यार्थी जरी त्यांनी बोलावले तर लगेच मित्रांनो ग्राउंड सीपी मुंबईचं सुद्धा होऊ शकतं, कारण की कलिना युनिव्हर्सिटीला 5,000 विद्यार्थी ते बोलवणार आहे ग्राउंडसाठी. त्याचबरोबर मरोळ ग्राउंडला सुद्धा ते 5,000 विद्यार्थी बोलावणार आहे. तर एका दिवशी 10-10 हजार विद्यार्थी जे आहे मित्रांनो ते ग्राउंड घेणार आहे, ठीक आहे. तर पोलीस भरतीचं जे काम आहे मित्रांनो एकदम फास्टमध्ये, एक लक्षात ठेवा. तर तुम्ही या ठिकाणी गफलतीमध्ये राहू नका, कारण की पोलीस भरतीचं जे फिजिकल आहे हे मित्रांनो एकदम फास्टमध्ये होणार आहे. जून ते जुलै महिन्यामध्ये मित्रांनो जास्त चान्सेस आहे पोलीस भरतीचा ग्राउंड व्हायला, ठीक आहे. तर या मे महिन्यामध्ये तर मित्रांनो काही चान्सेस नाही की पोलीस भरतीचा ग्राउंड होणार आहे म्हणून, पण जून महिन्यामध्ये जे आहे मित्रांनो जास्त चान्सेस आहे, ठीक आहे. तर जून महिन्यामध्ये जे आहे पोलीस भरतीचं जे आहे मित्रांनो फिजिकल चालू होणार आहे, एक लक्षात ठेवा. तर आतापासून आपले सर्व इव्हेंट मित्रांनो तुम्ही जे आउट ऑफ बनवणं चालू करा, ठीक आहे. कारण की जास्त या ठिकाणी तुम्ही वाट बघू नका की बा आपल्याला ग्राउंडसाठी जास्त टाइम भेटणार आहे, ऑक्टोबरच्या नंतर ग्राउंड होणार आहे असं जर तुम्हाला वाटत असेल आणि एकदमच मित्रांनो या ठिकाणी फिजिकल झालं तर मित्रांनो तुमचं या ठिकाणी नुकसान होणार आहे, एक लक्षात ठेवा. तर आतापासून फिजिकल चांगलं तयारी चालू ठेवा तुम्ही. विद्यार्थी मित्रांनो निवडणुकीचा रिझल्ट लागल्यानंतर लगेच मित्रांनो भरतीची प्रक्रिया जी आहे मित्रांनो सुरुवात होणार आहे. हॉल तिकीट वगैरे सुद्धा यायला मित्रांनो या ठिकाणी चालू होणार आहे, एक लक्षात ठेवा. तर आतापासून चांगले मित्रांनो तुमची तयारी चालू ठेवा. अजून जे या मे महिन्यामध्ये ग्राउंडने एक लक्षात ठेवा, कारण की अजूनही मित्रांनो ग्राउंड बनणं झाले नाही आहे, ठीक आहे. तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा मित्रांनो. आणि एक लक्षात ठेवा यावर्षी मित्रांनो फिजिकलचा कटअप सुद्धा जास्त लागणार आहे, एक लक्षात ठेवा. कारण की मागच्या वर्षी फिजिकलचा जो कटअप आहे हा कमी लागला होता मित्रांनो, 25, 30, 40 अशा प्रकारे 50 पैकी पोलीस भरतीचा जे कटअप लागला होता. पण यावर्षी जो कटअप आहे मित्रांनो जवळपास 35-40च्या वरती मित्रांनो यावर्षी फिजिकलचा कटअप लागणार आहे. तर मी या ठिकाणी असं का सांगत आहे, कारण की जी मागची भरती होती मित्रांनो 18,000 जागांसाठी त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांचं जे मित्रांनो फिजिकलची तयारी झाली नव्हती. लगेच पोलीस भरतीचे फॉर्म भरले होते, लगेच हॉल तिकीट आले होते आणि लगेच मित्रांनो ग्राउंड चालू झालं होतं मागच्या भरतीमध्ये. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं फिजिकल मित्रांनो बनलं नव्हतं आणि त्यामुळेच मित्रांनो फिजिकलचा कटअप कमी लागला होता, ठीक आहे. आणि यावर्षी जर मित्रांनो आपण बघितलं तर यावर्षी भरपूर वेळ भेटलेला आहे मित्रांनो पोलीस भरतीसाठी निवडणुकीमुळे. तर जास्त टाइम विद्यार्थ्यांना या ठिकाणी भेटलेला आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ग्राउंड चांगलं बनवलेलं आहे, ठीक आहे. तर भरपूर यावर्षी जे मित्रांनो टाइम भेटला होता ग्राउंडसाठी, ठीक आहे. तर त्यामुळेच मित्रांनो यावर्षी जे ग्राउंडचा कटअप या ठिकाणी वाढणार आहे, जवळपास 35-40 पर्यंत या ठिकाणी 50 पैकी मित्रांनो कटअप लागणार आहे पोलीस शिपाईचा, लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि SRPF मध्ये जर मित्रांनो आपला कटअप जर बघितलं तर SRPF मध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना 93च्या वरती मार्क्स भेटणार आहेत त्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो लेखी परीक्षा भेटणार आहे, लक्षात ठेवा. ज्यांना सुद्धा 91च्या वरती 93च्या वरती मार्क्स भेटणार आहे त्यांनाच या ठिकाणी मित्रांनो फिजिकल मिळणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आतापासून तयारी चालू ठेवा. तर जवळपास जून ते जुलै महिन्यामध्ये जे मित्रांनो पोलीस भरतीचं फिजिकल होणार आहे आपल्या अंदाजानं. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.